सहकारी तत्वावर चालणाऱ्या गोकुळ दूध संघात जो खरा दूध उत्पादक शेतकरी आहे त्याला बाजूला सारून चक्क गोकुळ कर्मचाऱ्यांच्या नावाने ठराव दाखल केला जाण्याचा पॅटर्न आज उघडकीस आल्याने सगळीकडे याची चर्चा सुरू आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलेत. जे कर्मचारी संघाचा पगार घेतात त्यांनीच आता मतदान करण्यासाठी ठराव आपल्या खिशात घातले आहेत. गोकुळ सभासदांमध्ये सध्या याचं बिंग फुटलेल्या प्रकरणाची एकच खळबळ उडाली आहे. आजच्या या विशेष भागात आपण याच प्रकरणाचे राजकीय विश्लेषण करणार आहोत. हे ठरावधारक कसे तयार होतात, त्यांचा रुबाब कसा असतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 50 वर्षे चाललेला हा पॅटर्न नेमका आत्ताच कसा चव्हाट्यावर आला. चला तर मग या राजकीय पडद्यामागची खरी स्क्रिप्ट समजून घेऊया. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलम मध्ये आपले स्वागत आहे. सुरुवात करूया ताज्या घडामोडींपासून. नुकतीच गोकुळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी म्हणजे ड्राफ्ट वोटर लिस्ट पुणे येथील विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सहाय्यक निबंधकांनी सादर केली. या यादीमध्ये तब्बल 5439 संस्था सभासदांचा समावेश आहे. पण खरी चर्चा या 5439 या आकड्याची नाहीये. चर्चा आणि खळबळ आहे ती एका वेगळ्याच गोष्टीची. सध्या जोरदार मागणी सुरू आहे ती म्हणजे गोकुळ दूध संघात ज्या कर्मचाऱ्यांच्या नावाने ठराव दाखल केलेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी याची. गोकुळच्या राजकारणातील जाणकारांच्या मते जर आजच्या घडीला सखोल चौकशी केली तर गोकुळ कर्मचाऱ्यांच्या नावाचे किमान 200 ठराव तरी सहज सापडतील. आता तुम्ही म्हणाल 200 ठराव म्हणजे काय मोठी गोष्ट आहे? मित्रांनो, इथंच खरं राजकीय गणित दडलेलं आहे. 5400 मतदारांच्या यादीत 200 ठराव एखाद्या गटाच्या बाजूने फिक्स असणे म्हणजे घासून का असना विजयाची खात्री बाळगण्यासारखं आहे. गोकुळ सारख्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत 5-10 मतांनी सुद्धा पॅनल पडू शकतात किंवा निवडून येऊ शकतात. अशा वेळी खिशात 200 हक्काचे ठराव असणे म्हणजे घासून निवडून येण्याची क्षमता सिद्ध करणे. हे 200 ठराव म्हणजे एक प्रकारचा राजकीय ब्रह्मास्त्र आहे जे सत्ताधाऱ्यांना हमखास विजय मिळवून देण्यासाठी वापरलं जातं. आता आपण पाहूया हे कर्मचारी नक्की आहेत तरी कोण आणि त्यांना ठराव मिळतातच कसे. या गोकुळ कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे यातील बहुतांश व्यक्ती या गोकुळमधील प्रस्थापित नेत्यांच्याच नात्यातील आहेत. गोकुळमधील संचालकांना किंवा नेत्यांना असे ठरावधारक हवे असतात जे 100% खात्रीलायक आणि विश्वासू असतील, जे कोणत्याही प्रलोभनांना बळी पडणार नाहीत आणि ऐनवेळी दगाफटका करणार नाहीत, म्हणजे जे पूर्णपणे त्यांच्या मर्जीतले असतात. त्यामुळेच गोकुळचे संचालक हे आपल्या नात्यातीलच व्यक्तींना, मग ते अगदी रक्ताच्या नात्यातील का असेना, गोकुळमध्ये ठरावधारक म्हणून पुढे करतात. याची पद्धत अतिशय नियोजनबद्ध असते. आधी आपल्या नातेवाईकांना गोकुळमध्ये कर्मचारी म्हणून नेमायचे आणि नंतर त्याच कर्मचाऱ्यांच्या नावे एखाद्या दूध संस्थेचा हक्काचा ठराव घ्यायचा. यामुळे नेत्यांचा दुहेरी फायदा होतो. घरातल्या माणसाला नोकरीही मिळते आणि निवडणुकीसाठी एक हमखास मतदानही फिक्स होतं. आतापर्यंतच्या गोकुळच्या राजकारणात हाच ट्रेंड सध्या चालत आलाय. आता हे ठरावधारक कसे बनवले जातात याची मोडस ऑपरेंडी समजून घेऊया. या कर्मचाऱ्यांना एखाद्या दूध संस्थेत तात्पुरते सभासद केले जाते. त्यांच्या नावाने केवळ दुधाची पावती फाडली जाते. कागदोपत्री ते दूध उत्पादक दिसतात, पण जर खरंच या व्यक्तीचा रेकॉर्ड तपासले आणि त्याच्या गोठ्यात जाऊन पाहिले तर त्या व्यक्तीच्या नावे प्रत्यक्षात किती लिटर दूध संकलन झाले आहे हा एक मोठा संशोधनाचा आणि शंकेचा विषय आहे. कागदावर दुधाच्या नद्या वाहतात पण प्रत्यक्षात गाई म्हशींचा पत्ताच नसतो. आता हे ठरावधारक कर्मचाऱ्यांनी त्यांचे नेते बचाव करताना काय म्हणतील? ते म्हणतील की आम्ही दूध उत्पादक आहोत आणि गोकुळमध्येच दूध घालतो, मग आम्हाला ठराव का नसावा? पण मित्रांनो, त्यांचे स्पष्टीकरण कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाहीये. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार आणि नियमानुसार स्पष्ट तरतूद आहे की जर तुम्ही गोकुळमध्ये दूध उत्पादक असाल आणि गोकुळमध्येच दूध घालत असाल, पण जर तुम्ही गोकुळचे पगारी कर्मचारी असाल तर तुम्हाला ठराव दाखल करता येत नाही. इथं हितसंबंधाचा संघर्ष म्हणजेच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होतो. परंतु गेल्या 50 वर्षात गोकुळचे कर्मचारी ठराव दाखल करत आले आहेत. हे सगळे कोणाच्या आशीर्वादाने चालू होतं? साहजिकच प्रस्थापित नेत्यांच्या. आपलं कोण वाकडं करणार? या सत्तेच्या धुंदीत नेते निवांत होते. म्हणूनच यावेळेच्या निवडणुकीत सुद्धा नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्या नावावर ठराव दाखल करण्याचा हा जुना पॅटर्न राबवला दिसून येत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ठरावधारक कर्मचारी गोकुळमध्ये वागतात कसे? अहो, ज्याच्या खिशात नेत्याला निवडून आणण्याचा ठराव आहे त्याचा रुबाब कसा असेल याचा तुम्हीच विचार करा. यांचा रुबाब एखाद्या सुभेदारासारखा असतो. कामावर कधी जायचे आणि कधी नाही हे साहेब स्वतःच्या मनाने ठरवतात. गोकुळच्या प्लांटवर किंवा ऑफिसमध्ये हे दिसतील न दिसतील
पण नेत्यांच्या मागे पुढे करण्यात, त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात हे नेहमी नित्यनेमाने हजर राहतात. कहर तर हा आहे की असे कित्येक कर्मचारी महिनोन महिने कामावर आलेलेच नाहीत, पण त्यांचा पगार मात्र तारखेला वेळेवर निघतो. हजेरी पटावर एक रेगोटी सुद्धा न मारता या महाशयांना घर बसल्या पगार मिळतो. हा पैसा कुणाचा आहे? हा पैसा त्या सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याचा आहे, जो पहाटे 4 वाजता उठून जनावरांचे शेण काढतो. गोकुळच्या राजकारणात याच ठरावदारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक अतिशय रंजक किस्सा सध्या पुन्हा एकदा नव्याने गाजत आहे, जो तुम्हाला सांगायलाच हवा. नियम काय सांगतो? ज्याच्या नावावर ठराव असतो तो व्यक्ती निवडणुकीमध्ये उमेदवार होऊ शकतो, सूचक होऊ शकतो किंवा अनुमोदक होऊ शकतो. याचाच अर्थ काय? जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या नावे ठराव असेल तर तो उद्या गोकुळचा थेट अध्यक्ष देखील होऊ शकतो. हीच सर्व सिस्टीम आणि पळवाटा माहीत असलेल्या एका महत्वाकांक्षी अधिकाऱ्याने काही वर्षापूर्वी थेट गोकुळच्या संचालक पदासाठी फॉर्म भरला होता. तो अधिकारी हुशार होता. त्याला माहित होतं की आपण कर्मचारी असल्यामुळे छाननी म्हणजे स्क्रुटिनीमध्ये आपला फॉर्म बाद होऊ शकतो. त्यामुळं फॉर्म बाद होऊ नये म्हणून त्याने चक्क आपल्या पदाचा राजीनामा देखील देऊन टाकला होता. पण प्रस्थापित नेते ह्या अधिकाऱ्यापेक्षा मुरलेले होते. नेत्यांनी वेळीच त्या अधिकाऱ्याचा कावा आणि त्याची महत्वाकांक्षा ओळखली. राजीनामा देऊन अर्ज करून सुद्धा नेत्यांनी त्याला उमेदवारी दिलीच नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, नेत्यांना फक्त रिमोट कंट्रोलवर चालणारे आणि सांगकाम्या ठरावधारक हवे असतात. स्वतःच्या डोक्याने चालणारे महत्वाकांक्षी लोक नको असतात. आता सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न, कर्मचारी ठरावधारक असणे हे गोकुळच्या राजकारणात अजिबात नवीन नाही. हे गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे सुरू होतं. मग आतापर्यंत हे बाहेर का आलं नाही? कारण नेत्यांचं एक अलौकिक धोरण होतं, तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. सर्वच गटांचे नातेवाईक यात सामील असल्यानं कोणीच कोणाचे वाबाडे काढत नव्हतं. मग आत्ताच हे बिंग का फुटलं? याचे मुद्देसूद राजकीय विश्लेषण करणे गरजेचे आहे. आता यामागचे पहिले कारण समजून घेऊया. पहिले कारण आहे प्रशासकाची नियुक्ती. सध्या गोकुळ प्रशासक नेमण्यात आला आहे. त्यामुळे नेत्यांची जी एक छत्री हुकुमशाही आणि प्रशासनावरील पकड होती ती थोडी सैल झाली आहे. कागदपत्रे आणि रेकॉर्ड्स आता अधिक पारदर्शक पद्धतीने हाताळले जात आहेत. दुसरे कारण आहे तयार झालेली नवी राजकीय समीकरणे. कोल्हापूरच्या राजकारणात गेल्या काही काळात मोठी उलथापालथ झाली आहे. जुने मित्र आज वैरी झाले आहेत आणि कालचे विरोधक आज मांडीला मांडी लावून बसले आहेत. या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे. आता तिसरे कारण पाहूया, ते म्हणजे अटीतटीची निवडणूक आणि राजकीय कुरघोडी. प्रत्येक मत महत्वाचे झाले आहे. त्यामुळे समोरच्या गटाला कसे अडचणीत आणता येतील, त्यांचे ठराव कसे बाद करता येतील, यासाठी राजकीय कुरघोडी सुरू आहे. तू माझ्या माणसाचा ठराव बाद कर, मी तुझ्या कर्मचाऱ्याचा बोगस ठराव उघड करतो. ही स्पर्धा सध्या जोरात आहे. आता पाहूया चौथे आणि महत्वाचे कारण, ते म्हणजे जागृत नागरिक आणि माहितीचा अधिकार. आता काही जागृत सभासद आणि बाहेरचे विरोधक माहिती अधिकारामधून थेट गोकुळच्या कारभाराची माहिती मागत आहेत. कोणाचे दूध किती आणि कोणाचे ठराव किती याचा पर्दाफाश आता सामान्य सभासद करू लागला आहे. या सर्व कारणामुळे 50 वर्षे जमिनीखाली गाडलेले हे सत्य आता पृष्ठभागावर आले आहे. थोडक्यात सांगायचं तर गोकुळची निवडणूक ही केवळ दूध संघाची निवडणूकच राहिलेली नाही, तर ती सत्तेच्या साठमारीची आणि वर्चस्वाची लढाई बनली आहे. सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर आणि त्यांच्या घामाच्या पैशावर उभ्या राहिलेल्या वटवृक्षात नातेवाईक आणि बोगस ठरावधारकांची वाळवी लागली आहे. आता सहकार विभाग आणि निवडणूक अधिकारी या 200 बोगस कर्मचारी ठरावधारकांवर कारवाईचे धाडस दाखवणार का, की पुन्हा एकदा राजकीय दबावाखाली हे प्रकरण गुंडाळले जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटते? गोकुळ मधील या नातेवाईक आणि कर्मचारी ठरावधारकांच्या प्रवृत्तीवर कायमची बंदी घालायला हवी का? तुमचे मत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम.